काय आहे 80-20 रिझर्वेशन? खरंच मेल नर्सेस वरती अन्याय होतोय का? आणि का हा विषय एवढा चर्चेमध्ये आलेला आहे तो जाणून घेऊया आजच्या या संपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी सागर चव्हाण, सक्सेस करियर अकॅडमी को पॉवर्ड बाय नर्सिंग एक्सपर्टच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, जर हा मुद्दा आपल्याला समजून घ्यायचा असेल तर आपल्याला जावं लागेल 2019च्या आधी. 2019च्या आधी जे एम्स होतं म्हणजे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस हे वेगवेगळी एक्झाम कंडक्ट करायचं फॉर द नर्सिंग ऑफिसर. म्हणजे काय, जर नागपूर एम्स असेल तर ते सेपरेट वॅकन्सी काढायचं आणि एक सेपरेट एक्झाम कंडक्ट करायचं. त्याच प्रकारे फॉर एक्झाम्पल ऋषिकेश एम्स असेल तर ते वेगळी वॅकन्सी काढायचं आणि एक सेपरेट एक्झाम घ्यायचं. सो ऑक्टोबर 2019 मध्ये CIB ची मीटिंग झाली. CIB म्हणजे सेंट्रल इन्स्टिट्यूशन ऑफ बॉडी. यामध्ये भारतातले सर्व जे एम्स आहेत त्याचे विविध डायरेक्टर्स, चेअरपर्सन्स, MLAs, MPs हे या मीटिंग मध्ये उपस्थित असतात आणि रूल्स अँड रेग्युलेशन वर चर्चा करतात. तर 2019 मध्ये ही जी मीटिंग झाली याला लीड करत होते त्यावेळेचे हेल्थ मिनिस्टर डॉक्टर हर्षवर्धन. त्यावेळेस मित्रांनो दोन महत्वाचे मुद्दे ह्या मीटिंग मध्ये मांडले गेले आणि ज्यांनी नर्सिंग क्षेत्रामध्ये खूप मोठा बदल घडवून आणला. पहिला मुद्दा होता मित्रांनो की ह्या ज्या वेगवेगळ्या एक्झाम्स आपण कंडक्ट करत आहोत, प्रत्येक एम्स जे आहे ते वेगवेगळ्या एक्झाम कंडक्ट करत आहेत, तर आपण भारतातले जेवढेही एम्स आहेत तर सर्व मिळून आपण एक एक्झाम घेऊ आणि त्या एक्झामला त्यांनी नाव दिलं मित्रांनो नॉर्सेट. मग नॉर्सेट स्टार्ट झाली 2019 पासून. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा याच्यामध्ये असा लिहिलेला होता की ही जी नॉर्सेट एक्झाम आहे त्यामध्ये जे फिमेल कॅन्डिडेट्स आहेत त्यांना 80% रिझर्वेशन भेटणार आणि जे मेल कॅन्डिडेट्स आहेत त्यांना फक्त 20% रिझर्वेशन भेटणार. मग आता इथून ह्या चर्चेला उधाण आलं की का हे जेंडर डिस्क्रिमिनेशन, का हा लिंगभेद होतोय. तर मित्रांनो काही मुद्दे त्यांनी मांडलेले होते, जसं की फॉर एक्झाम्पल एखादी पेशंट फिमेल पेशंट प्रेग्नेंट आहे आणि ती हॉस्पिटलमध्ये आली तर ती कम्फर्टेबल असेल एक फिमेल नर्स सोबत. दुसरा मुद्दा त्यांनी असा मांडला की जे नर्सिंगचे कॉलेजेस आहेत त्यामध्ये सर्वात जास्त जे ऍडमिशन्स घेतले जातात हे फिमेल कॅन्डिडेट्स कडनं घेतले जातात. आणि तिसरी गोष्ट अशी होती जी एक्झाम याच्या आधी व्हायची नॉर्सेटच्या आधी त्यामध्ये फिमेल ऍप्लिकंट्स खूप जास्त आहेत. तर ह्या तिघही मुद्द्यांवरनं त्यांनी हा डिसिजन घेतला असं त्यांचं म्हणणं होतं. बट ज्यावेळेस मीटिंग झाली त्यावेळेस नर्सिंगची बाजू घेणारा किंवा नर्सिंगचा एखादा मोठा तो नर्सेसच्या बाजूने बोलणारा एकही चेहरा तिथे उपस्थित नव्हता. मग यांनी हा डिसिजन कसा घेऊ शकतात हा एक प्रश्न मित्रांनो आपल्याला. दुसरी गोष्ट, एवढे प्रोटेस्ट केले तरीही उत्तर आपल्याला भेटला नाही. त्याचं रिझन होतं लॅक ऑफ युनिटी. म्हणजे आपल्या नर्सिंग स्टुडंट्समध्ये, आपल्या मेल नर्सेसमध्ये युनिटी नव्हती आणि त्या युनिटी नसल्यामुळे गेली 2020, 21, 22, 23, 24, 25 गेली 6 ते 6 वर्ष ही झुंज अजून चालू आहे. आणि मित्रांनो ह्या युद्धामध्ये अजून आपण जिंकलेलो नाही, कारण की आपले जे अधिकार आहेत ते कुठेतरी हिरावले जात आहेत लक्षात. तर त्यासाठी मित्रांनो आपण सर्वांनी एकजूट व्हायचं आहे, एकमत व्हायचं आहे आणि मेल सोबत फिमेल कॅन्डिडेट्स म्हटल्या पाहिजे की 100% हे चुकीचं आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे की कोणत्याही एक्झाम मध्ये तुम्ही 50% वरती कोणत्याही विद्यार्थ्याला, कोणत्याही जेंडरला तुम्ही रिझर्वेशन देऊ शकत नाही. तर मग इथे डायरेक्ट 80% रिझर्वेशन का? म्हणजे फॉर एक्झाम्पल जर 2000 जागा असतील तर त्या 2000 जागांमध्ये 1600 म्हणजे 1600 जागा ह्या फक्त फिमेलसाठी असतील आणि त्यापैकी उरलेल्या 400 जागा मेल नर्सेससाठी का? हा भेदभाव कुठेतरी थांबला पाहिजे. जो विद्यार्थी खरंच अभ्यास करतो, खरंच मेहनत करतो तोच पुढे गेला पाहिजे, ना की त्याचं जेंडर दुसरं आहे त्यामुळे तो सिलेक्ट होत नाही. हे कदापि आम्हाला मान्य नाही आणि हेच चालणार नाही. तर मित्रांनो आपण सर्वांनी मिळून एक आवाज उठवायचा आहे आणि 100 नाही 1001% हे येणारे युद्ध हे आपण जिंकणार आहोत. पण ते जिंकण्यासाठी आपल्याला लागेल ती म्हणजे युनिटी. जर युनिटी असेल तर 100% आपल्या ज्या गरजा आहेत
त्यानंतर आपल्या ज्या डिमांड्स आहेत या 100% सरकारला, एम्सला ऐकाव्याच लागतील. आणि जर आपण याला रिस्पॉन्स केला नाही, आता जर आपण एकत्र आलो नाही, तर हे कधीच होणार नाही, लक्षात घ्या. म्हणून मी म्हणतो मित्रांनो, अभी नाही तो कभी नाही. जर आज आपण आवाज उठवला नाही तर भविष्यात आपला असाच आवाज जसा गेल्या 7 वर्षापासून दाबला जातो तसाच आवाज आपल्या पुढेही दाबला जाणार. आणि आपले जे मुद्दे आहेत, जे आपले डिमांड्स आहेत, याला नक्की 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 ही लोक डावलणार आहेत. तर मित्रांनो, एकत्र येऊन सर्वांनी एक हॅशटॅग कॅम्पेन आपल्याला ट्विटरवर चालवायचं आहे. #We support success career academy, #save male nurses आणि #male nurse matters. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त नर्सिंग ग्रुप पर्यंत शेअर करायचं आहे. आणि परत एकदा सांगतो, अभी नाही कभी नाही. जर आज नाही पाऊल उचललं, जर आज आपल्या हक्कासाठी नाही लढलो, तर भविष्यात आपला आवाज दाबलाच जाणार आहे. तो आय होप सर्वांना समजलं असेल. पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत